अनुसार नमक डालें। भले ही आपका रंग काला हो जाए, आपका खून काला हो जाए, पर ज्यादा डालें। नमस्कार मित्रांनो, श्रद्धा मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। धनत्रयोदशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। कालचा वसुबारसचा मी एक अगदी छोटासा शॉर्ट्स टाकलेला आहे, जर तुम्ही तो पाहिलेला नसेल तर तो नक्कीच पहा। फक्त पूजेचा व्हिडिओ टाकलेला आहे कारण की बाकीची तयारी मी काही घरात केलेली नव्हती आणि आज पण रांगोळी वगैरे काढायचं काही जमलेलं नाहीये। फक्त शगुन म्हणून थोडंसं मी आता इथे काढणार आहे। पूर्ण घरात तयारी झालेली आहे, फक्त तोरणं वगैरे लावायची बाकी आहेत कारण की सगळा 2 दिवसापासून पसारा काढलेला होता आणि त्याच्यामुळे बाकीचं करायचं काही जमलं नाही। पण उद्यापासून सगळं व्यवस्थित नीट अशी तयारी मी करणार आहे कारण की मी पण काही एवढी छान अशी तयार झालेली नाहीये, फक्त एक कोरी साडी घालायची म्हणून मी घातलेली आहे। आणि धनत्रयोदशी साठी सगळे सप्तधान्यांची पूजा करायची असते। त्याच्यामध्ये काळी माती असते, उडीद असतो, मूग असतो, नंतर जे आपले सप्तधान्य असतात, कारण की कपाशी आणि काळी माती ही शेतकऱ्याची देवी मानली जाते आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी त्या गोष्टींची पण पूजा करायची असते। आणि मग आता पूजेचं सगळं मांडलं गेलेलं आहे, आता आम्ही एक एक करून सगळी पूजा करणार आहे। तर चला, तुम्ही पण पूजा केली की नाही ते मला नक्की सांगा। आता पूजा बघूया आपण। झालंय ते सगळं शूटिंग करून। तर मग चला, आता आम्ही पूजा वगैरे आटोपतो, तोपर्यंत सकाळपासून घरात काय काय आवराआवर झाली ते पाहूया। आणि तुम्ही पण पहा, जवळजवळ 5-7 दिवसापासून सुट्ट्या लागलेल्या होत्या, पण नेमका 8-10 दिवसापासून मला सर्दी आणि खोकला झालेला होता। तर त्याच्यामुळे मला काही घरातलं आवरता आलं नव्हतं। आणि मागच्या वेळेस ज्या ताई होत्या की ज्यांनी मला डबे वगैरे सगळं आवरायला मदत केली होती, त्या ताईंचे पण शेतातले कामं चालू होते। त्याच्यामुळे ह्या 2च दिवसात त्या फ्री होत्या आणि मग त्या म्हटल्या की चल, तुझ्या घरातला पसारा आवरायचा आहे तर मी पण तुला थोडीशी मदत करते। मग आम्ही दोघींनी मिळून थोडीशी पसाऱ्याची आवराआवर केली। डबे पण घासायचे होते आणि ही छोटीशी रांगोळी काढून घेतली होती मी। तर सकाळपासून म्हणजे आदल्या दिवसापासूनच डबे वगैरे घासले होते आम्ही। पडदीवरचे बरेचसे डबे जे हँडोलिमचे होते, स्टीलचे होते, ते सगळे डबे घासले गेलेले होते। आणि हे जे छोटे छोटे किचनमध्ये छोट्या काचेच्या बाटल्या होत्या, नंतर छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या होत्या, छोट्या छोट्या बरण्या होत्या, तर ते पण घासायचं होतं। आणि मग ते आजच नेमकं घासायला निघालं। तर म्हटलं चला, थोडंसं दमछाक होईल कारण की हे पण आणि संध्याकाळची पूजा पण म्हटलं चला दुपारी थोडा 1-1.5 तास आराम करून घेईल। आणि सकाळपासूनच मग आम्ही सगळेच जण लागलेलो होतो कामाला। चिरायू दादा आणि शिवाणीने सगळे तांब्या पितळाचे भांडे होते, हे छोट्या छोट्या बरण्या वगैरे काढून दिलेल्या होत्या मी, तर ते सगळं धाब्यावर ठेवलेलं होतं आणि धाब्यावरच घासलं होतं। तोपर्यंत मी भाजी पण करून घेतली होती, उडदाची मसाल्याची भाजी केली होती, उडदाच्या डाळीची। ही रात्रीची बटाट्याची भाजी पडलेली होती आणि घरात बघू शकता तुम्ही किती पसारा आहे। तर इथे काचेच्या बरण्या होत्या, त्याच्यात सगळे मसाले मी ठेवलेले होते, तर ते पण घासायला ठेवलेलं आहे। स्टीलचे तांबे वगैरे आधीच घासलं गेलेलं होतं माझंवालं। आणि सोप्याचे कवरं वगैरे पण मी चेंज केले होते आता दिवाळीसाठी, तर त्याच्यामुळे हे आधीचे जे होते तर ते धुवायला टाकले होते। म्हणजे धुवायला टाकलेले, धुतलेच गेले होते ते, आणि धाब्यावर म्हटलं उन्हामध्ये छान वाळतील। तर माझ्याकडे काही तांब्या पितळाचे एवढे भांडे नाही आहेत, थोडेसे कमीच भांडे आहेत, पण जे हँडोलिमचे पातेले वगैरे आहेत तर ते पण भरपूर आहेत। कसाही तुम्ही 150 ते 200 जणांचा स्वयंपाक करा, एकही पातेलं मला बाहेरून कुठून आणायला लागत नाही। जवळजवळ 300 लोकांपर्यंतचं वरण भाताचा स्वयंपाक मी घरातल्याच भांड्यांमध्ये करू शकते, एवढे भांडे माझ्याकडे, एवढाले मोठाले पातेले माझ्याकडे आहेत। तर बाकीचे राहिलेले होते भांडे घासायचे, जे छोट्या छोट्या बाटल्या वगैरे होत्या त्या ताई गेलेल्या होत्या जेवण करायला। आणि मग मी पण घरातलं थोडंसं सकाळचं आवराआवर केली आणि मग सगळे भांडे वगैरे लावून झाले संध्याकाळी 4-4:30पर्यंत। आणि मग आम्ही लागलो संध्याकाळच्या पूजेसाठी। तर दोघंही मुलं तयाऱ्या करत होते, तोपर्यंत आम्ही दोघांनी मिळून दिवे वगैरे लावले। आणि हे जे 5 दिवस असतात तर हे दिवे लावण्याचे कामं चिरायू, शिवाणी आणि साहेब आम्ही सगळे मिळूनच वाती वगैरे पसरवण्याचं, तेल वगैरे टाकण्याचं आणि दिवे पूर्ण घरामध्ये पसरवण्याचं काम आम्ही चौघं मिळूनच करतो। आणि हे पहिलेपासून चालत आलेलं आहे। म्हणजे मी एकटी जरी, मुलं जरी लहान होते किंवा मी घरी जरी राहायचे तरीसुद्धा हे दिवाळीचे 5-6 दिवसाचे जे कामं आहेत दिवे वगैरे लावायचे, तर पूनम दीदी, विकी दादा राहायचं, ते सुद्धा सगळे मिळूनच आम्ही हे काम करायचो।
कारण की घर मोठं आहे आणि खूप जास्तीचे दिवे लागतात. म्हणजे मी तर म्हणेल ना, हे 20% पण दिवे नाही आहेत. कारण की तो जो मागे बॉक्स ठेवला मी सुरुवातीला, तर बॉक्समध्ये पण आणि वरती प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण दिवे अजून आहेत. तर ते लक्ष्मीपूजन पाडव्याच्या दिवशी निघतीलच सगळे दिवे. आणि आजही लावले असते मी धनत्रयोदशीला, पण खूपच पसारा आवरून इतकं दमलेलं वाटत होतं मला, तर अजिबात काही करण्याची उमेदच नव्हती. तुम्ही माझ्या अवतारावरून पाहत असणार की मी केससुद्धा घातलेले नाही आहेत. म्हणूनच मला शाळा आवडते. निदान शाळा जर असली तर निदान मी तयारी तरी करून घेते आणि थोडीशी साडी पण नीटनेटकी असते, कारण की मला शाळेत जायचं आहे म्हणून. पण घरी जर राहिलं तर मग दिवसभर घरीच तर राहायचं आहे, कोण आपला अवतार पाहणार. म्हणून मग कधी कधी असं होतं ना, तर तयारी करतच नाही. पण मोस्टली असं होत नाही माझ्या बाबतीत. मी जरी घरी जरी असली तरीसुद्धा मी तयारी वगैरे नीटनेटकीचं म्हणजे आवरून राहते, कारण की आपल्यालाही फ्रेश वाटलं पाहिजे काम आवरताना. पण आज सकाळपासूनच आमचे खूप किचनचे कामं असल्यामुळे मग माझं ते राहून गेलेलं होतं. आणि छान असे दिवे आणलेले होते मी मागच्या वेळेस देवीवर गेलेलो होतो आम्ही, तर बीजासनीवर नवरात्रीमध्ये. आणि तेव्हा हे जे दिवे आहेत तर मी माझ्या शाळेच्या पूर्ण स्टाफला पण हे दिवे दिलेले होते नवरात्री गिफ्ट म्हणून. म्हणजे माझ्यासोबतच्या ज्या मॅडम आहेत त्यांना, ड्रायव्हर वगैरे सगळ्यांना दिले होते. आणि मग माझ्यासाठी पण 2 उरले होते, ते मी आज लावले. तर डायनिंग टेबल पण छान आवरून झालेला आहे. डायनिंग टेबलवर तुम्ही पाहिलंच याच्या आधीची क्लिप, तर किती घाण होती त्याच्यावर. सॉरी. डायनिंग टेबल पण छान आवरून घेतला. कासवसाठी छोटी प्लेट आणलेली होती, कारण की आधीची प्लेट खराब झाली होती, तर तो पण व्यवस्थित लावून घेतला. आणि जो नजरटिका मी तुम्हाला मिशो शॉपिंग हॉलमध्ये दाखवला होता, तो नजरटिका मी किचनमध्ये लावून घेतलेला आहे. कारण की किचनमध्ये बरंचसं अशा गोष्टी आहेत की मला वाटतं की माझ्या किचनला कोणाची दृष्टी नको लागायला, म्हणून मी किचनमध्ये ते लावून घेतलेलं आहे. आणि तोरणं वगैरे लावायचे बाकी असल्यामुळे तर ते मी सगळं उद्याच करणार आहे. आणि आता परत सगळी क्लिप दाखवून झाल्यानंतर मग मी पूजेचं सगळं साहित्य मांडल्यानंतर एक छोटीशी क्लिप त्याची करून घेतली आणि मग मी तयारी करायला गेली. छान अशी पूजा मांडलेली होती. खूप काही जास्त मांडलेलं नव्हतं, अगदी साधंच मांडलेलं होतं, पण प्रत्येक मडक्यावर छान असं गुलाबाची पाकळी ठेवल्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि नंतर मग आम्ही सुंदर असं फोटो सेशन करून घेतलं चौघांनी. समोरच्या जयेशला बोलवलं होतं. जयेशला पण तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. मागच्या दिवाळीचे सगळेच व्हिडिओ त्याने शूट केलेले होते. आणि मग पूर्ण कुटुंबाचे छान असे फोटो काढून झाले. आणि मग झाली संध्याकाळची जेवणाची वेळ. आणि जेवणाची वेळ झाली आणि दिवसभरचा इतका जीव थकलेला होता माझा, तर अजिबात काही करावं असं मला वाटत नव्हतं. आणि मग इथे चालू झाली हा बेटा, मी आता भाकर टाकते. वा, आणि हे काय ठेवलेलं आहे? पाणी. का पाण्याच्या तिथं उलटी पडून पाणी का बरं ठेवलंय? वाफ. ओ, एवढं काय टाकलंय? बटाटे, कांदा, कोथिंबीर, लसूण बारीक करून टाकले. त्याच्यामध्ये चटणी, लाल मिरची, परत मॅगी मसाला, स्वादानुसार नमक डाले. भले ही आपका रंग काला हो जाए, आपका खून काला हो जाए, पर ज्यादा डाले. आणि मग शिवानीमाई म्हटले की मम्मी आता पप्पांनाही कमी भूक आहे, कारण की खूप उशिरा जेवण झाले होते आमचे. आणि मग मी फ्रीजमध्ये बटाटे पण पहिल्या दिवशी उकळून ठेवलेले होते, कारण की मला माहिती होतं की हे डबे वगैरे घासण्याच्या नादात काही ना काहीतरी स्वयंपाकाचं थोडंसं मिसमॅच होणारच आहे. म्हणून मग मी बटाटे उकळून ठेवलेले होते आणि ते अशा ऐनवेळेस कामात आले. मला 2च भाकरी करायच्या होत्या आणि भाजी पण पडलेली होती. साहेब म्हटले की मी तीच भाजी खाणार आहे. मग मी पण कॉम्प्रोमाइज केलं, कारण की माझ्यात करण्याचा त्राणच नव्हता अजिबात. त्याच्यामुळे मग आम्ही ती भाजी खाण्याचं ठरवलं. मग माई म्हटली की चल मग आम्हाला दोघांना आम्ही सँडविच बनवतो. आणि बटाटे उकळलेले असल्यामुळे तो फायदा झाला की माईने सँडविच बनवायला घेतलं आणि खूप छान असं सँडविच तिने बनवलं होतं.
बाबांनी कधी खाल्लेलं नव्हतं, पण बाबांना पण खूप आवडलं. आणि आमचे साहेब तर ह्या अशा गोष्टी खाण्यापासून वंचितच असतात किंवा त्यांना म्हणजे त्यांचा नकारच असतो ह्या गोष्टी खाण्यासाठी. पण त्यांनी पण आवडीने खाल्लं. आणि शिवानीला ते म्हटले की माई तू बनवलेला नवीन प्रकार आम्हाला आवडला. आणि माई म्हटते की पप्पा नवीन प्रकार नाही आहे, फक्त तुम्ही खात नाही म्हणून तुम्हाला नवीन वाटतो आहे. तर बाबांनी पण आवडीने खाल्लं आणि सगळ्यांनी आवडीने खाल्लं. तर अशा पद्धतीने धनत्रयोदशीचा दिवस माझा गेला. तुमचा कसा गेला ते मला तुमच्या गोड अशा कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी काय काय केलं ते अगदी छोट्या छोट्या क्लिपद्वारे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. तर तुमच्या पण धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काय काय काम केलं किंवा कशा पद्धतीने तुमची धनत्रयोदशी साजरी केली ते मला नक्कीच सांगा. आणि सुंदर अशा सँडविच सकट आमचा आजचा दिवस संपलेला आहे आणि पूजा पण छान झालेली आहे. तर चला, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गोड अशा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये रिलेटिव्समध्ये हा नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.